श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, या कलियुगात मी तुला हरू देणार नाही आणि तुझी फसवणूक देखील होऊ देणार नाही. या जगात तुला दोन प्रकारचे लोक दिसतील, जे तुला मदतीला येतील, जे तुझ्याकडून काही अपेक्षाही ठेवतील, आणि दुसरे जे तुला मदत तर करतील पण तुझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवणार नाहीत, जे तुला मनापासून मदत करू इच्छितात आणि त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. असे जे लोक तुझ्या जवळ येतात, मग ते तुझे नाते असो, मग ते तुझे मित्र असोत, की तुला सहकार्य करणारे काही तुझ्या ओळखीतले असोत, जे तुला कधीही फायद्यासाठी मदत करत नाहीत, तेच खरे तुझे सोबती आहेत आणि तेच भगवंताने तुला आशीर्वादाच्या रूपात दिले आहेत. ते तुझे नाते जरी नसले, पण त्यांची मनातील भावना ती शुद्ध असते आणि ते तुला मदत करायला येतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला माहीत आहे, तू ज्यावेळेस माझी प्रार्थना करतोस आणि मी तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद पाठवतो, ते कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत पाठवत असतो. आताही तसेच काही घडणार आहे. काही चमत्कार आणि काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येतील, जे तुला मनापासून मदत करायला येत आहेत. ते तू मागितलेल्या प्रार्थनेमुळे आणि तुला मदत करायला आणि तुला सहाय्य द्यायला येणार आहेत. त्यांच्या मनातील चांगले भाव ओळखून तू त्यांना लगेच ओळखशील आणि ते तुझ्यासाठी एका देवदूताशिवाय दुसरे कोणीही नसेल, बाळा, कारण मीच त्यांची नियुक्ती तुझ्या कार्यासाठी केली आहे. तेव्हा निश्चिंतपणे त्यांची मदत तुला मिळणार आहे. इथून 7व्या दिवशी तुला अशी मदत प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुला ते कार्य करताना सोपे होणार आहे. बाळा, तुझ्या मार्गातील ते अडथळे दूर करणारे आशीर्वाद मी तुझ्यापर्यंत पाठवत आहे. निशंक मनाने ती मदत स्वीकार कर आणि माझ्या वचनांवर आणि माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव. ते तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. आज कोण तुझा विरोध करत आहे आणि कोण तुझ्या बाजूने कार्य करत आहे, हे तुझ्यासाठी उघड आहे. पण कधीकधी काही गोष्टी तुमच्या डोळ्याआड होतात, ज्या तुम्ही ओळखू शकत नाही. पण त्या सर्व काही गोष्टी देव पाहू शकतात आणि देवांना माहीत आहे की तुमच्यासाठी कुठले नाते चांगले आहे, कुठले मित्र चांगले आहेत, कुठले सोबती तुम्हाला पुढे नेऊ इच्छितात. हे सर्व आमच्या पुढे उघड आहे. बाळा, चिंता करू नकोस. त्यांना मी चांगला ओळखून आहे. जे तुला मदत करण्यासाठी येत आहेत, ते देवांनी पाठवलेले आहेत आणि त्यांच्यावर निश्चिंतपणे विश्वास ठेवून तू आपले कार्य पुढे घेऊन जाऊ शकतोस. बाळा, तुला ज्या क्षणाला जर देवानी एखादी भेटवस्तू दिली आहे, तर ती मनापासून आनंदाने स्वीकार कर, कारण ती देवाकडून आलेली भेट आहे. मग ते तुमचे एखादे प्रिय नाते असो किंवा तुम्हाला हवी असलेली एखादी इच्छित वस्तू असो, तर ती तुम्हाला देवाने नियोजन करून दिली आहे. देवाच्या योजना तुमच्या मनाच्याही पलीकडे अफाट असे आहेत. देवांची ऊर्जा दैदिप्यमान आणि प्रकाशमान आहे, ज्यामुळे तुमचे जीवन प्रकाशमान होण्यासाठी देव तुमच्याकडे तो प्रकाश पाठवू इच्छितात आणि तुमच्या जीवनातून तो अंधार कायमचा नाहीसा करू इच्छितात. तुमच्या मनातील नकारात्मक विचार या क्षणाला जे असतील ते काढून टाका, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आहे. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है, या वाक्यावर आता तुझी अधिक प्रीती होणार आहे आणि विश्वास देखील वाढणार आहे. बाळा, कारण तू आता उघड्या डोळ्यांनी ते अनुभव करणार आहेस, जे आम्ही तुला देऊ इच्छितो. तुझी प्रार्थना स्वीकार झालेली आहे. तुम्ही मागील काळात जे काही सहन केले आहे, ते सर्व काही देवांनी पाहिले आहे.
पण तुमच्या चांगल्या कर्मांना पाहून देवाने तुमच्या भाग्यात काही चमत्कार आणि काही अशा चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्या आता तुम्हाला इथून पुढे प्राप्त होताना दिसून येतील. ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देवांची मर्जी आहे की तुम्ही सुखी आनंदी राहावे. तर तुम्ही सुखी आणि आनंदी राहावे यासाठी तुम्हाला जे काही स्वतः करता येईल ते करा. त्यासाठी पावले उचला. जर तुम्हाला एखादे कार्य केल्यावर मनापासून ते कार्य केल्याचा आनंद प्राप्त होत असेल आणि त्याच्यात तुमचे मनही लागत असेल तर ते कार्य वारंवार करत चलावे. कारण यामुळे तुम्ही काहीतरी अधिक नवीन शिकू इच्छिता आणि शिकणारेच देवांना अधिक प्रिय आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तू जे काही शिकू इच्छितोस, जे काही प्राप्त करू इच्छितोस ते तुला सहजरित्या प्राप्त होईल. तुझे विरोध करणारे आता मी तुझ्यापासून दूर करू इच्छितो. जर तूही सज्ज असशील तर होय म्हणून कमेंट कर. देव म्हणतात, तुमच्या जवळून मी ते नाते किंवा ते दुःख हरण करू इच्छितो. जर तुम्ही तयार असाल तर मी ते नक्कीच करील. हे येणारे 24 तास तुमच्यासाठी आनंद प्रदान करणारे आहेत. तुम्ही तुमच्या परिवारासकट कुठेतरी अशा सुंदर ठिकाणाला भेट देणार आहात की जे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, याची योजना पूर्वीच झालेली आहे. सर्व काही देवाच्या योजनेनुसार सुरू आहे. तू फक्त पुढे चालत राहा. तुला देवांची दिव्य ऊर्जा प्राप्त होऊन तुम्हाला ते सुख, समाधान, आनंदाचे क्षण देण्यात येत आहेत ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. स्वामी म्हणतात, नामस्मरणाला विसरू नको. नामस्मरण करत असताना कर्माचा त्याग करायला मी तुला कधीही सांगत नाही, पण निरंतर नामस्मरण आणि देवाची आठवण करत राहा. कारण करता करविता तुम्हाला जे काही देत आहे ते सर्व काही त्याच्या कृपेमुळेच तुम्ही प्राप्त करत आहात. सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे. तुम्ही आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी देवाचे स्मरण निरंतर करा. त्यामुळे तुम्ही तुमच्यात एक चैतन्यशक्ती निर्माण करू शकता. नामस्मरणामुळे तुमच्या आजूबाजूला एक दिव्य वलय निर्माण होते जे दैवी कवचासारखे कार्य करते. त्यामुळे तुम्हाला नकारात्मकता जवळ येत नाही. तेव्हा देवाचे स्मरण आणि नामस्मरण निरंतर ठेवा. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी देव निरंतर कृपाळू राहोत. त्यांना आशीर्वादांचा वर्षाव करत आणि त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.